या ठिकाणी मैदानात आली, पण नावं त्यांची इकडे काही कळत नाही आहेत. तुम्ही आपला राखीव खेळाडू पाठवून द्या. सौरभ भावरे आणि आमचे मिस्टर PK सर मैदानामध्ये 2 पंच तयार. पंचांचा इशारा प्लेचा. पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू डे 3 हाफ 3. महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटचा मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे असा अक्षय बोडरे आज एक बडा खिलाडी म्हणून आपल्याला मैदानात दिसेल. त्याचबरोबर मिस्टर निनाद पवार, कॅप्टन कूल, आणि ज्याने या संघाला निमगाव मगराचे संघाला सुवर्ण काळ आपल्या कॅप्टनशिप मध्ये दिला असे निनाद पवार या ठिकाणी फिल्डिंगला असणार आहेत. सामना मात्र 5 षटकाचा. पहिला चेंडू 2 षटक पॉवर प्लेचा आणि मिड विकेटला. हा चेंडू पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी मात्र पहिली धाव. पहिल्या चेंडूवर खातं खोलताना आपल्याला आतिश दिसलाय. आता संकेत. हो मिस्टर बब्बाड बोले तो आनंद. स्विंग का किंग. गेली अनेक वर्ष 10 ते 15 वर्ष निमगाव मगराचे 11 संघाच्या तेज तोफखान्याचे प्रमुख म्हणून यांची ओळख आहे. स्विंग किंग. मिडअपच्या दिशेला मारायचा प्रयत्न संतोष अण्णाच्या वरून. संतोष अण्णा तर इकडून बघा चित्ताय मिस्टर शुभम तोरणे. लॉंग ऑनला उभा आहे आणि लॉंग ऑफच्या फिल्डिंग साठी आलाय. धावचीची संधी असेल का पाहूया. ओ गुड रनिंग, जबरदस्त रनिंग, जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग, जबरदस्त फटका. टोटल जबरदस्त क्रिकेट. 4 नाबाद. लहान मुलांना विनंती आहे असं मैदानातून जा करू नका बाळांनो. पटकन जा पलीकडच्या बाजूला, मध्ये थांबू नका. छोट्या छोट्या दिद्या आहेत वाटतं. दिद्यांनो पळा पटकन. ओव्हर पिच चेंडू आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि ओव्हर द रॉप इन टू द स्टँड. मिड विकेट एरिया म्हणूया. धमाकेदार प्रहार. KCC चषक षटकार. क्या बात है. लुक एट दिस रिप्ले यू आर वॉचिंग. व्हाट अ टाइमिंग. क्रॉस द लाइन. इट्स रोहित शर्मा टिपिकल शॉट. इट वॉज व्हेरी हॉट. 6 फर्स्ट 6 ऑफ द डे. हा फटका आतिशच्या बॅटमधून. आतिश तसे जुने खेळाडू मेंढापूरचे आतिश. प्रदीप देशमुख खेळायचे अगदी फुल फॉर्म मध्ये होते तेव्हापासून आतिश आहेत संघात. यस, अजूनही क्रिकेटचा छंद जोपासलेला आहे त्यांनी. धावा मात्र आतिशच्या खात्यात 7 आहेत. 10 नाबाद आहे. पुढील चेंडू आणि गोलंदाजी निश्चितच मिस्टर आनंद करतील आणि ते मात्र आतिशला कुठल्याही प्रकारे फलंदाजांनी चेंडू चेक करायचा नाही, हातात घ्यायचा नाही. 2 धावाची पेनल्टी आहे जर तुम्ही चेंडू चेक केला तर. चेंडू हातात आपण घ्यायचा नाही याची नोंद घ्या. चेंडू जर तुम्हाला शंका वाटली तर पंचांना सांगा, पंच प्लीज चेंडू तपासा. पंच तपासतील. तुम्ही हातात घेऊ नका. 2 धावाचा भुर्दंड बसेल. संकेत नॉन स्ट्राईकला. 30 स्ट्राईकवर मिड विकेटला पुन्हा खेचायचा चेंडू. मात्र आनंद आहे. आनंद बोडरे जो एवढा सजासजी मात्र चेंडू मारायला देत नाही. सजासजी धावा करू देत नाही. पहिलं षटक बघता बघता आनंदनं संपवलंय आणि 10 नाबाद अशी सुरुवात.
या ठिकाणी मात्र केलेले आहे आणि ती मेंढापूर 11 मेंढापूर या संघानं. अक्षय बोडरे द ऑलराऊंडर, बडा ऑलराऊंडर. किरबा पवार साहेबांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. के आहेत, संजय खडके साहेब आहेत, सगळ्यांचं इथं स्वागत. किरबा पवार मोस्ट वेलकम. आमचे मार्गदर्शक आहे स्पर्धेचे. उजव्या एसटीच्या बाहेर आणि आमच्या पंचांचे सुद्धा हात या ठिकाणी खांद्याच्या रेषेत सरळ बाहेर. हा चेंडू त्यांचं म्हणणं की नियमाच्या बाहेर. वाईड कॉल. 11वी धाव धावपलकावर. हो, हवा में इसको जरूर उठाया है और चित्ता नीचे आया है. निमगांव टीम का चित्ता शुभम तुरने. वैसे ये आप दूसरों का कैच भी कभी छोड़ता नहीं, अपना तो छोड़ने की बात बहुत दूर. शुभम तोरनेला निमगावच्या या संघामध्ये फक्त फिल्डिंगसाठी स्पेशल फिल्डर म्हणून, एक एक्सपर्ट फिल्डर म्हणून घेतलं जातं. नवीन बॅट्समन कोण जाणार आहे पाहूया. अनिकेतची जागा, संकेतची जागा घ्यायला अक्षय. अकरा एक गडी बाद. अक्षय 1 डाउन बॅट्समन. डाव खुरा. ओ दुसराही चेंडू. या ठिकाणी मागच्या चेंडूची काहीशी रिप्ले आपण बघत होतो असं वाटलं. कार्बन कॉपी. सेम लाईन, सेम स्पीड, सेम डायरेक्शन अँड अ सेम रिझल्ट. अक्षय बोडरे राईट आर्म राऊंड. मिड विकेट क्षेत्रात उचललाय आणि बॅकफुटवर उचललाय. जबरदस्त हा मात्र फुल शॉट. शॉट पॉवरफुल. 6 वाला फिल. कडाकेदार प्रहार आणि हा षटकार. या 7 धावांनी 17 एक गडी बाद. आहा, टायमिंग अचूक साधलं होतं. दरम्यान या ठिकाणी पुन्हा थोडासा शॉर्ट ब्लेंड आणि उजव्या एसटीच्या बाहेर कट केला शॉट. बॅकफुट पॉइंट कडे थोडासा स्टीअर म्हणूया. या चेंडूला दिशा दिली. 1 धाव. 18 एक गडी बाद. आज आपल्याला या ठिकाणी मान खटाव तालुक्यातून राजेवाडीचा संघ दिसेल. मान तालुक्यातून म्हणूया राजेवाडी. आणि आणखीन एक संघ असेल. दरम्यान या ठिकाणी लेट कट दिशा दिली म्हणूया. थोडंसं डिफ्लेक्शन केलंय इकडे बॅकफुट पॉइंट एरियात. केवळ दिशा द्यायचा प्रयत्न, चेंडूची लाईन चेंज करायचा प्रयत्न. धावा मात्र त्या ठिकाणी संघाकरता आलेले आहेत. 20 टोटल म्हणूया. एक गडी बाद. राजेवाडी गाव मात्र निश्चितच आणि आटपाडी तालुक्यातून थोडंसं दुरुस्ती करूया. आटपाडी तालुक्यातून सांगली जिल्ह्यातून राजेवाडी. आणि राजेवाडीचा एक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अगदी हरियाणा, बल्लारी म्हणजेच कर्नाटक इकडे खेळणारा खेळाडू. कॅप्टन अभि गोलंदाजीची धुरा या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेताना दिसेल. षटक क्रमांक 3. तर लाला गोरे राजेवाडीची कॅप्टनशिप मैदानामध्ये करताना दिसेल. त्याचा एक दर्जेदार खेळ बघायला भेटेल आपल्याला.
आपल्या मैदानावर मला वाटतं पहिल्यांदाच लाला गोरे खेळताना दिसेल. पहिल्यांदा या खेळाडूला मी बल्लारीला 2021 मध्ये बघितलेलं होतं. आपला आतून गोलंदाजी त्याने तिथं केलेली पाहिलेली होती. तर आपल्या मैदानावर सुद्धा दिसेल. आता इथं थोडं विकेट सिमेंटचं आहे, परंतु अलीकडे त्यानं सराव केलेला आहे. तयारी आहे तशी त्याची. अक्षय स्ट्राईकवर आणि हा चेंडू कॅप्टन अभिचा. आउट स्विंगर बाहेर काढायचा प्रयत्न, दूर ठेवला, अजून बाहेर. चेंडू बघायच्या आत बॅट फिरवली, मिड विकेट क्षेत्रात मारायचा प्रयत्न. परत एकदा पुल क्रॉस द लाईन मारायचा प्रयत्न होता. मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रात प्रयत्न फसलाय अक्षयचा. 5 चेंडू 7 वर आहे अक्षय. 20 गडी बाद. 5 षटकाचा मात्र हा सामना. पुन्हा एकदा आउट स्विंगर बाहेर चाललाय. थोडासा अजून दूर ठेवला होता आणि परत बाहेर, काटा बदलून बाहेर. अभि खराडे. मागील 1 वर्ष 1.5 वर्षापासून अभि खराडेच्या खांद्यावरती निनाद पवार यांनी मात्र कॅप्टन्सी दिलेली आहे आणि चांगलं कार्य करताना अभि. दरम्यान सुजित खलाटे साहेब अगदी बारामतीहून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सुजित खलाटे साहेबांचं मगराचे निमगाव संघावरती भरपूर प्रेम आहे. त्यातल्या त्यात अक्षयवर, अक्षय बोडरे मिस्टर 360 आणि मिस्टर निनाद पवार, तर त्या दोघांना आणि टीमला या सामन्याकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजित खलाटे साहेब धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. थँक्यू. बघूया हा चेंडू खेळायचा होता नेमका कसा हे निश्चित कळलं नाही, परंतु एक आधे अधुरे मन से इस शॉट को खेलने का प्रयास किया असं म्हणूया. धावा 21 गडी बाद. मैदानात सामना सुरू आहे. तो मात्र मेंढापूर 11 मेंढापूर आणि मेजर 11 निमगाव मगराचे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग निवडली मेंढापूरकरांनी आणि गोलंदाजी करता मात्र पाचारण केलं होतं मेजर 11 निमगाव संघाला. ओलिनी गेज तारों के शहर में शॉट फाइन लेग स्क्वायर लेग. निनाद पवार सुरेख कॅच. धक्का बसलाय आणि तो निश्चितच या ठिकाणी दुसरा सेकंड विकेट. नवीन बॅट्समन चालले. कोण चालले पाहूया. सुदर्शन 9000 बोले तो 9000 जर्सी क्रमांक. आतिश पवार बाद झालेली पाहिली आपण. आतिश पवार यांनी मारलेला षटकार सर्वांच्या डोळ्यासमोर अजूनही तरळत असेल. त्याच्यानंतर थोडस आतिश यांना आपण बॅकफुटवरती आलेलं पाहिलं. धीमी गोलंदाजी, आउट स्विंग गोलंदाजी, गोलाईन स्पॉटची गोलंदाजी, किंचित रायझिंग डिलिव्हरीचा वापर केला गोलंदाजांनी आणि चांगली कमबॅक या ठिकाणी षटकारानंतर गोलंदाजांची आपण बघितली. जो कॉन्फिडन्स दिसला होता षटकारमध्ये तो पुन्हा दिसला नाही. अभि इंटू न्यू मॅन. क्लीन बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. स्विंगिंग लो फुल टॉस. जबरदस्त ब्लॅक होल मधून मात्र स्टंपवर चेंडू आणि सुदर्शन या ठिकाणी मात्र एक बॉल की कहाणी. मैदानात 3 ताड तिरफळा बाद झाले. धक्का मोठा. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन बाद. 3 विकेट 21 धावांवरती. बघा काय जबरदस्त ब्लॉक होल. वेगवान पाय आणि बॅटच्या मधून स्टंपवर. ही खासियत आहे या ठिकाणी. गोलंदाज अभिनव मात्र मगाशी जबरदस्त विकेट घेतलेला पाहिला आपण. जबरदस्त क्लीन बोल्ड. आता मात्र मिस्टर ABD ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र रूरल टेनिस क्रिकेट मिस्टर अक्षय. इनसाइड एज शॉट फाइन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भाग्यशाली राहिले नवीन बॅट्समन की सॉरी या ठिकाणी अक्षय की चेंडू बॅटवर लागून स्टंपवर नाही गेला. लकी इनफ. 10 धावा 1 गडी बाद केलेला आहे.
10 धावांमध्ये 1 विकेट आहे. कोट्याचं दुसरं षटक आणि पुढचा चेंडू. हो बघूया काय झालंय. एज लागलाय. यस एज लागलाय आणि अक्षय त्या ठिकाणी झेलबाद झालाय. धीम्या गतीचा बाउन्सर रायझिंग डिलिव्हरी उजव्या बाहेर नाही कळला नाही समजला. टेस्टिंग डिलिव्हरी दॅट वन वॉज रेड बॉल क्रिकेट 5 days cricket ball and that one was also slow rising hard line delivery. प्रयत्न केला निश्चितच त्या ठिकाणी आणि बाद झाले. अक्षय धक्का बसलाय तो मात्र या ठिकाणी चौथा. 21-4 गडी बाद. लुक ॲट दिस दिस रिप्ले. हाऊ नाईस द bounce and even the line and length of that delivery from Akshay. Second wicket Akshay साठी आणि नवीन बॅट्समनची एंट्री मैदानात प्रदीप देशमुख यांना मी नेहमीच सलामीला बघायचो बॅटिंग करताना. याचा एक 2-4 वर्षाचा काळ आम्ही पाहिलेला आहे. सुवर्ण काळ होता. लखन गोयल चिन्नी गोयल यांच्या संघामध्ये सुद्धा यांना पाहिलं मी. कट करायचा प्रयत्न उजव्या बाहेर. सद्गुरू 11 राजेवाडी आणि शिरूर 11 शिरूर यांच्या दरम्यान पुढील सामना आहे. या सामन्याच्या मध्यंतरात पुढील सामन्याचा टॉस हा होईल आहे. दोन्ही कॅप्टन तयार रहा. बड़ा शॉट मारने का प्रयास है यहाँ पर देखना है. वैसे अन्ना बड़े आराम से आ रहे थे लॉन्ग ऑफ से कैच की. वैसे उन्होंने कोई उम्मीद नहीं की थी. दूर था. दरम्यान आमचे माननीय नाथाबा मोहिते आणि नाथाबा मोहिते म्हटल्यानंतर आपल्या स्पर्धेत नाही तर केसीसीचे अगदी अध्यक्ष आहे. ओ आडव्या बॅटचा टोला लॉंग ऑफला चालला. शुभम तोरणे चेंडू खाली आला. आता शुभम तोरणे चेंडू खाली आला म्हटल्यानंतर विषय संपला. या मात्र शुभम तोरणेला वाईट खोड आहे. ती मात्र कॅच न सोडायची आणि संघाच्या फायद्याची. 22-5 गडी बाद. आणि आमचे शशिकांत चौगुले साहेब तानाजी नाना पलीकडच्या बाजूला सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत. हे सगळेजण आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक तर आहेतच परंतु अर्थसहाय्य दाते आहेत. वैयक्तिक बक्षीस कोणाकडून आलंय कोणाकडून या ठिकाणी आर्थिक सहकार्य लाभलंय त्यांचं स्वागत आपण करूया. शौर्य आणि आमचे आर्य दोघं इथं आहेत नेहमी सारखंच. त्यांचे स्वागत. बॅकफुटवर मात्र हा चेंडू काहीसा हवेत अप्पर कट केलाय. त्या ठिकाणी सोमनाथ सुथार षटक क्रमांक मात्र टाकायला अखेरच तयार. ओ मिस टायमिंग आहे. स्टेडिश मिडॉन होऊन लॉंग ऑन. शुभम तोरणे पुन्हा चेंडूवर. चित्याची गती या खेळाडूची पुनश्च एकदा. कारण या दोन आमच्या ज्या दिद्या चाललेल्या आहेत त्यांना विनंती आहे चला जरा फास्ट बाळांनो आणि असं मधून ये जा करू नका. सारखं येऊ नका. एखादा चेंडू लागेल बाळांनो. 27-5 गडी बाद. ओ चांगला टोला मिड विकेट सीमा रेषेला चालला आणि या ठिकाणी हातात गेला. सरळ झेलला. सोमनाथ सुतार पहिली विकेट आहे खात्यामध्ये. सोमनाथ सुतार म्हटल्यानंतर एक कूल तेज गोलंदाज. खूपच कमी असतात तेज गोलंदाज आणि कूल. या ठिकाणी कूल जर पाहिले तर काही कॅप्टन बघितल्या पण काही बॅट्समन असतात पण बॉलर कूल नसतात. थोडंसं त्यांना या ठिकाणी आपण मैदानामध्ये स्लॅचिंग करताना बघतो. बॅट्समनला चिडवताना बघतो. स्वप्नील कॅप्टन मैदानात आणि कॅप्टन स्ट्राईकवर असणार आहेत. 27-6 गडी बाद. मिस्टर संजय खड़के बोले तो पोलैक यहाँ पर रियाज भाई बागवान भी सभी का स्वागत. देवकर
योगेश देवकर ते या ठिकाणी स्वागत सर्वांचं. मात्र पहा या ठिकाणी 27 गडी बाद, षटक क्रमांक 5. बरेचसे नवीन खेळाडू आपण या ठिकाणी बघतोय या संघामध्ये. तसं जुने आणि नव्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. आणि मागील 4 वर्षापूर्वी बघितलं तर थोडंसं क्रिकेट या ठिकाणी कमी बघितलं आपण. क्रिकेट थोडंसं टेनिस क्रिकेट थांबलेलं होतं. प्रफुल्ल नवीन बॅट्समन मैदानात. कॅप्टन विशेष योगदान देता नाही आलं. थोडेसे नाखुश असतील स्वतःवरच. स्टंप आउट, अशा पद्धतीने स्टंप आउट. एस्टनच्या पाठीमाग निमगाव संघाचे मिस्टर MSD बोले तो सुनील. आहा, स्मूथ स्विंग, नकळत नजाकत भरा स्विंग होता तिथं. लेग स्टिकवर टप्पा, ऑफ स्टिकच्या टॉप वरून माग. सत्तावीस 7 गडी बाद. चला तर रिबिल्डिंग मधून ही टीम चाललेली आहे. जवळची स्पर्धा आहे, आपण क्रिकेटचा आनंद घेऊ असा अंदाज असणार आहे. आणि क्रिकेटला पुन्हा एकदा मेंढापूरमध्ये आपण जिवंत ठेवायचा प्रयत्न करू, पुनर्जीवन करायचा प्रयत्न करू, असाही निश्चितच या खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे. त्यातल्या त्यात भाग प्रदीप देशमुख यांचा. 3-3-3 मिस्टर युनिव्हर्सल बॉसचे हे फॅन आहेत. आणि आता स्ट्राईकवर येणार प्रदीप. 28-7 गड्यांच्या मोबदल्यात PK आपण बघतोय. PK यांच्या हाती चेंडू आहे. हो, मला वाटतं इथं 5 षटकं संपलेली आहे. आणि प्रदीप देशमुख यांना पण थोडंसं लेट येताना पाहिलंय. मात्र 28 झाला, 29 करावा लागेल. तर करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. आता डे नाईट म्हणण्यापेक्षा नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हणूया, कारण आपले सामने काही डेला होत नाही. सगळे सामने नाईटला असतात, म्हणून नाईट क्रिकेटचे सामने, क्रिकेटची स्पर्धा. आणि मग या स्पर्धेचं नाव आहा सर्वांच्या ओठावर आहे, जाणतंय गाव गाव असं आपल्या स्पर्धेचं नाव KCC चषक करकम. आणि 28/11/2024 पासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. अगदी PK सरांना जरा चेंडू द्या. दरम्यान पहिलं बक्षीस स्पर्धेचं आहे 2,05,55. दुसरं बक्षीस स्पर्धेचं आहे 1,05,55. तिसरं बक्षीस आहे 51,555. आणि चौथं बक्षीस आहे 25,555. शेवटच्या निश्चितच बक्षिसाची चर्चा करण्यापूर्वी या ठिकाणी पहिली 3 बक्षिस आम्हाला देताना माननीय श्रोत रणजित भैया मित्र परिवार, रणजित भैया शिंदे मित्र परिवार आणि माननीय श्रोत आदिनाथ मालक देशमुख, माननीय जिल्हा अध्यक्ष सरपंच संघटना. आणि चौथं बक्षीस स्पर्धेचं आहे आणि त्याचे बक्षीस दाते कैलासवासी रामलिंग थिटे यांच्या स्मरणार्थ माननीय श्रोत उन्मेष थिटे PI. चषकांचं सौजन्य स्पर्धेसाठी माननीय सचिन अंकुश शिंदे साहेब कृणाल कन्स्ट्रक्शन. इतर आकर्षक बक्षीस मॅन ऑफ द सिरीज चैतन्य फर्निचर स्टील अँड इलेक्ट्रिकल्स प्रोप्रायटर इदाते बंधू. फायनल सामन्यात मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस आहे सायकल आणि चषक. आकाश कन्स्ट्रक्शन्स प्रोप्रायटर तानाजी नाना धोत्रे. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आणि चषक सद्गुरू कन्स्ट्रक्शन्स महेंद्र पेटकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. क्वार्टर फायनल सामन्यापासून प्रत्येक षटकाराला 101चं बक्षीस ओंकार पान शॉप प्रोप्रायटर औदुंबर कुंभार यांच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लावून घ्या आणि ताबडतोब लावून घ्या टीम मेंढापूर 11 मेंढापूर. आणि विनंती असेल या ठिकाणी दोन्ही टीम शिरूर आणि टीम सद्गुरू 11 राजेवाडी आपण टॉस साठी ताबडतोब यायचं आहे. आणि याच दरम्यान आपल्या स्पर्धेचे
आधारस्तंभ आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते, आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक माननीय आदिनाथ मालक देशमुख, जिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. वेलकम. या ठिकाणी माननीय आदिनाथ मालक देशमुख. दरम्यान आपण या ठिकाणी सध्या स्क्रीनवरती आपल्या स्पर्धेचे नात्याबा मोहिते साहेब, के साहेब आहेत, संजय खडके साहेब आणि माननीय परमेश्वर तात्या आहेत, माननीय संजय खडके साहेब, केरबा पवार साहेब मात्र खास त्या ठिकाणी आकर्षण असेल. भीमराव देवकोते साहेबांनाही बघतोय आपण स्क्रीनवर. तर या सर्व आपल्या आयोजन कमिटी मार्गदर्शक, आयोजन कमिटीचे सर्व पदाधिकारी त्यांचं निश्चित मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूया. सचिन अंकुश शिंदे साहेब, सचिन अंकल हे सुद्धा दिसत आहेत आपल्याला, त्यांचे स्वागत करूया. सचिन अंकल वेलकम. चला जाऊया मैदानात. गोलंदाजी करताना या ठिकाणी असतील पहिला चेंडू खेळण्याकरता मैदानात तयार होते मिस्टर 360 एबीडी अक्षय बोट्रे. तर कॅप्टननं सुरुवात केली, स्वप्नीलनं सुरुवात केली या मात्र षटकाची डावाची. जिंकायचं लक्ष 29. पहिल्या चेंडूवर नो रन रिझल्ट. इनसाइडवर मारायचा प्रयत्न, आतिश झेल सुटलाय. अक्षय बोट्रेला जीवनदान मिळतंय. हातात चेंडू, हातात कॅच येता येता राहिलेला आहे, थांबलेला आहे. आतिश नाराज असतील स्वतःवर. लो स्कोर सामन्यामध्ये तुम्ही आणि त्यातल्या त्यात निमगाव सारखी टीम समोर आहे म्हटल्यानंतर विकेट आणि विकेट तुम्हाला फक्त या ठिकाणी जिंकून देऊ शकते. पुढे सरसावा, थाटोला सरळ हातात गेला. संकेत क्या बात है. तर अक्षय मात्र या ठिकाणी 2 चेंडूर फटके मारले पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मारले. एबीडी अक्षय बोड्रे पहिल्या मात्र निश्चित सामन्यामध्ये या ठिकाणी 0वर बाद वैयक्तिक आणि संघ सुद्धा 0वर असताना बाद. तर आमचे सचिन अंकल यांचं आगमन झालंय, स्वागत करूया. वेलकम सचिन अंकल. एक सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते. नवीन बॅट्समनची एंट्री आणि नवीन बॅट्समन कॅप्टन अभि. हे पहा दोन्ही कॅप्टन राजेवाडी आणि शिरूर. टॉस टायमिंग या ठिकाणी कधीच आपण ओलांडले. पुढे या समालोचन कक्षामध्ये, या टॉसला या. कॅप्टन आला आणि शिरूरचे कॅप्टन चला टॉसला यायचंय, ताबडतोब या. Down the leg, should be a wide. Yes, it is. Mr. Saurabh Havre sir, the official umpire, young guy of KCC Trophy 2024. हो या ठिकाणी शरीरावर चेंडू या ठिकाणी चांगली गोलंदाजी प्रफुल्ल करत आहे. एका बलाढ्य टीमच्या विरोधात या ठिकाणी पहिल्या षटकात अशा कॉन्फिडन्सनं बॉलिंग करणं निश्चित सोपी गोष्ट नक्कीच नसते. याच्याकरता तुमच्याकडे नैसर्गिक स्किल गरजेचं आणि त्याला जोड तुमच्या मेहनतीची आणि जिद्दीची असावी लागते, तेव्हा असं काही होऊ शकतं. लाला वेलकम. एका गड्याच्या मोबदल्यात एक. शिरूर टीमचे कॅप्टन चला शिरूर. मिस्टर स्वप्नील, कॅप्टन स्वप्नील. पुढील चेंडू तिथं काय झालंय पाहूया. हो अपील केलंय परंतु पंचांनी या ठिकाणी हे अपील फेटाळून लावलंय. मात्र स्वप्नीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, बढिया. माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक, बक्षीसदाते, आधारस्तंभ आणि सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष
आपलं सहर्ष स्वागत. महफिल तो वैसे भी सजी थी, लेकिन इस महफिल को 4 चांद तब लगे हैं जब आपका यहाँ पर आना हुआ है. वेलकम आदिनाथ मालक देशमुख, पुन्हा आपलं सहर्ष स्वागत. चला कॅप्टन शिरूर वेलकम. आणि मी आदिनाथ मालकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. शिरूर टीमचे कॅप्टन वेलकम. कॅप्टन राहुल गोगडे, कॅप्टन ऑफ शिरूर. मी विनंती करेन आदिनाथ मालक देशमुख साहेबांना, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष तसेच नात्याबा मोहिते साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस करण्याकरता टॉस स्पॉटमध्ये टॉस बॉक्समध्ये यावं, टॉस स्पॉटला यावं. तो कौन बनेगा टॉस का बॉस. आदित्य मालक सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष. काठा लालाचा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. कॅप्टन काय निर्णय घेत आहे टॉस जिंकून. शिरूर कॅप्टन. आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. फलंदाजी करायची आहे तुम्हाला आणि या सामन्यासाठी शुभेच्छा. ओके थँक्यू सर. आणि लाला तुम्हाला पण या सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सर. चला मी विनंती करेन मान्यवरांनाही खूप खूप आपले धन्यवाद. तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेबांचं स्वागत करतो. इथे लॉफ्टेड शॉट खेळायचा प्रयत्न आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केलाय, तसा हा ऑन ड्राईव्ह होता लॉफ्टेड, परंतु विशेष लाभ नाही मिळणार. केवळ एक धाव. धावसंख्या झालेली आहे आणि ती मात्र या ठिकाणी 8. स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेब जिल्हा अध्यक्ष सरपंच संघटना दिसत आहेत. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक आहे, बक्षीस दाते आहेत. हो लॉंग ऑफच्या दिशेला टोला उंच चालला. संकेतचा प्रयत्न या ठिकाणी निकराचा राहिला, पण कॅच काही घेता आला नाही. प्रदीप देशमुख या ठिकाणी अंततः या चेंडूला थ्रो करतील, परंतु तर पुरेश आपण स्क्रीनवरती आदिनाथ मालक देशमुख यांना पाहतोय. आपल्या स्पर्धेचे मार्गदर्शक यांच्याकडून आणि माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार यांच्याकडून आपल्या स्पर्धेची लाखोची बक्षिसं. ओ इनसाइड आउट मारलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. अभी खराडे. चलिए कमाल का शॉट. इट्स इनसाइड ऑफ वेल पिकअप शॉट. Look at this. Look at this. And through the no man's land. 4 runs. सायराम 11 शिरूर. सगळी टीम आपण पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. सायराम शिरूर कॅप्टन तुम्हाला या ठिकाणी आवाज देत आहेत. सर्व टीमने यायचं आहे लवकर. चौदा एक गडी बाद. अभि खराडे परत स्ट्राईकवर 8 धावांवर. अभि खराडे 8 धावांवरती नाबाद. निनाद पवार 5 धावांवरती नाबाद. षटक मात्र या ठिकाणी दुसरं संपलंय. 2 षटकानंतर 14. तर अजून 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकात 15 धावांची गरज आहे. जिंकायचं लक्ष्य 29 असं आहे. आपल्या स्पर्धेचे या ठिकाणी आधारस्तंभ माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष. आपल्या स्पर्धेचे आणखी एक आधारस्तंभ आणि लाखांची ज्यांच्या माध्यमातून बक्षीस येत आहेत ते माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार. लाफ केलाय निनाद पवार. हमेशा ये खिलाड़ी बिल्कुल भी अपनी पावर दिखाता है. लॉन्ग ऑनच्या वर षटकार निनाद पवार.
अलीकडच्या काळामध्ये मात्र निश्चितच पूर्वीपेक्षा खतरनाक असे निनाद पवार आपल्याला दिसत आहेत. जसं की आपलं IPL मध्ये धोनींना पाहिलं. स्क्वेअर लेग, ये भी ऊंचा ये भी लंबा, गगनचुंबी षटकार, सिक्सर. 2 बॅक टू बॅक. कॅप्टन आणि माजी कॅप्टनची जोड मैदानात. आता 15 गरजेच्या होत्या, त्यापैकी 12 आलेल्या. टोटल 26 झालाय. 3 आवश्यक. वाघमोडे साहेब जरा या. आपली राहुल साहेब जरा या इकडं. चला मैदानात 3 धावाची आवश्यकता. निमगाव 11, निमगाव मगराज 11, निमगाव मगराज आहे तसं मेजर 11 म्हणूया. आणि 3 धावा आवश्यक त्यांना मात्र या ठिकाणी हा सामना जिंकायला. निनाद पवार, कॅप्टन कूल, माजी कॅप्टन. फुलटॉसवरती हा तिसरा षटकार मारायचा प्रयत्न असेल, पण तिथं काय तर विनिंग शॉट आहे. षटकार नाही पण 4 जरूर आहे आणि 4 मात्र या ठिकाणी विजय साकारणार आहे. पुढील सामना मात्र या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी पुढील सामन्याचा निश्चितच खेळ बघायचा आपल्याला. अभिनंदन विजेत्या संघाचं आणि पराभूत संघाला अजून एक चान्स आहे. त्यामुळं आपला प्रयत्न पुढील सामन्यात निश्चितच काही सामना जिंकायसाठीच असेल, तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र चला, टॉस जिंकून शिरूर